मुलांनो, आपण मागच्या भागात पाहिले पोषण आणि आहार. आपण हा पाठ पाहत आहोत. आहार म्हणजे काय, तर दिवसभरामध्ये आपण जे काही अन्न पदार्थ खातो त्यांना आपण आहार म्हणतो. आलं लक्षात? पहा, आपण हे असे अन्न पदार्थ खातो. आपण पाहिलं की खनिजे, त्यानंतर स्निग्ध पदार्थ, कर्बोदके आपल्या शरीराचे पोषण होण्यासाठी आवश्यक आहे. आपल्या अन्नामध्ये खनिजे, कॅल्शियम, फॉस्फरस, आयोडीन, पोटॅशियम, सोडियम हे सारे आपल्याला मिळाले पाहिजे. याच्यामधून आपल्याला मिळते फॉस्फरस, त्यानंतर पहा या ठिकाणी सोडियम, त्यानंतर याच्यातून आपल्याला मिळते कॅल्शियम. मग हे सारे अन्न पदार्थ आपल्या शरीरामध्ये असणं आवश्यक आहे. म्हणजे आपल्या स्नायूंची कार्यक्षमता ही टिकून राहणार आहे, आपल्याला थकवा जाणवणार नाही, आपले दात हे मजबूत येणार आहेत, हो का नाही. मग हे जे जीवनसत्व आहेत ABCDEK, हे जीवनसत्व जे आहेत हे आपल्या शरीरामध्ये महत्त्वाचे कार्य करतात. तर हे जे आपल्याला ABCD हे जर जीवनसत्व आपल्या शरीराला खूप थोड्या प्रमाणात लागतात, परंतु तेवढे जरी आपल्याला मिळाले नाही तर अभावजन्य विकार म्हणजे यांच्या अभावी होणारे विकार म्हणजे त्रुटी, बी अभावी होणारे, बी जर नसेल तर याच्या त्रुटीमुळे होणारे विकार, आजार. आलं लक्षात? मग CD यांच्या अभावी होणारे विकार म्हणजे त्रुटीजन्य विकार कोणते आहे ते आपल्याला या चार्टमधून अगदी व्यवस्थितरित्या समजावून दिलेलं आहे. पहा, आता ABCDEK यामध्ये आपण पाहिलं की ए जे आहे हे पाण्यामध्ये विरघळत नाही, परंतु हे मेदामध्ये विरघळते. मग याचं कार्य काय आहे, तर डोळ्यांचे रक्षण करणे, त्वचा, दात, हाडे हे निरोगी राखणे, हे ए जीवनसत्वाचं कार्य आहे. मग हे ए जीवनसत्व जर आपल्याला मिळालं नाही तर आपल्याला रात आंधळेपणा होतो. रात आंधळेपणा म्हणजे कमी उजेडामध्ये आपण पाहू शकत नाही, आपली त्वचा ही कोरडी पडते. मग ए जीवनसत्व आपल्याला कशामधून मिळते, तर इथं चित्र दाखवलेलं आहे. पहा, गाजरामध्ये मोठ्या प्रमाणात ए जीवनसत्व असते. यामुळे आपल्या डोळ्याचे तेज, आपली कांतीही वाढते, आपल्या स्किनची कांतीही वाढते. मग लोणी, गडद हिरव्या पालेभाज्या म्हणजे पालक सारखे ज्या पालेभाज्या आहेत, रताळे, गडद पिवळी फळे आणि भाज्या. आता फळे लक्षात ठेवण्यासाठी म्हणून गडद पिवळी फळे असं म्हटलेलं आहे. आता रताळे, गडद पिवळी फळे म्हटलं की तुमच्या नजरेसमोर आला मँगो, आंबा, हो ना. तुम्ही म्हणाल मॅडम आंबा तर रोज मिळत नाही, आम्हाला आवडतो, परंतु सिजनेबल फळे त्या सीझनमध्ये जर खाल्ली तर त्याच्यामधून आपल्याला जे काही घटक मिळतात, जे काही पोषक घटक मिळतात ती वर्षभर टिकून राहतात. म्हणून आपण त्या सीझनला मिळणारी फळे ही खाल्ली पाहिजेत. आलं लक्षात? मग आंबा आपल्याला उन्हाळ्यामध्ये मिळतो, रताळे आता या सीझनला मिळतात. आलं लक्षात? गडद पिवळी फळे म्हणजे पेरू असेल, त्याच्यानंतर अजून कोणती आहेत पिवळी फळे, पपई वगैरे, ही फळं आपल्याला ज्यावेळी मिळतात त्यावेळेला आपण ते सेवन केलं पाहिजे. आलं लक्षात? त्यानंतर भाज्या, कोणत्या भाज्या, गडद पिवळ्या भाज्या सुद्धा आपण यांचाही समावेश आपल्या जेवणात असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर पहा, बी जीवनसत्व, तर चेतातंतू आपल्या शरीरामध्ये संपूर्ण शरीरभर रक्तवाहिन्यांचं जे जाळं आहे हे जाळं चेतातंतूंनी जोडलं गेलेलं आहे. मग यामार्फत आपल्या शरीरामध्ये ज्या काही क्रिया होतात त्या क्रियांचे आज्ञा मेंदूपर्यंत पोहोचवणे. समजा तुमच्या पायाला ठेच लागलं की याची आज्ञा मेंदूपर्यंत पोहोचवणे आणि मेंदूकडून पुन्हा आज्ञा ठेच लागली हे सूचना मेंदूपर्यंत पोहोचवणे आणि मेंदूच्या आज्ञा शरीरापर्यंत पोहोचवण्याचं कार्य म्हणजे हृदयाचे कार्य नीट करणे, हे सारे चेतातंतूचे आणि हृदयाचे मेन कार्य तर B1 मधून होत असते. आणि जर आपल्याला बी जीवनसत्व जर मिळालं नाही तर बेरी हा आजार होतो. बेरी म्हणजे चेतातंतूचा आजार होतो, स्नायूंमध्ये अशक्तपणा येते, अकार्यक्षमता वाढते. मग यासाठी आपण खाल्ले पाहिजे दूध, मासे, मांस, तृणधान्य
आता बाजरीमध्ये मोठ्या प्रमाणात तृण असतात, खूप कमी कालावधीमध्ये येणारी बाजरी. त्यानंतर कवच फळे, डाळी, कोणत्याही डाळी, मूग डाळ, तुरीची डाळ, मटकी, ह्या डाळी, कवच फळे, कवच असलेली फळं आपण खाल्ली पाहिजेत. आलं लक्षात? त्यानंतर पहा B9, शरीराची चांगली वाढ होते, आपले स्नायू बळकट होतात, हाडांची वाढ व्यवस्थित होते आणि म्हणून गडद हिरव्या भाज्या, पपई, किवी, हे पपई आहे ना, हे पेरू आहे पहा. त्यानंतर किवी आपण खाल्लं पाहिजे. यामुळे हे जर मिळालं नाही तर वाढ आपली व्यवस्थित होत नाही, आपल्याला विसरलं जातं, आपलं स्मरणशक्ती वाढली पाहिजे ना. मग यासाठी आपण हिरव्या पालेभाज्या, किवी घेतलं पाहिजे. ॲनिमिया हा सुद्धा रोग आपल्याला होणार नाही, म्हणजे रक्ताची कमतरता. त्यानंतर हालचाली मंद होतात, म्हणजे फ्रेशपणा वाटणार नाही. आपल्याला ॲक्टिव्ह असायला पाहिजे. ॲक्टिव्ह राहण्यासाठी, शरीराची वाढ होण्यासाठी हिरव्या पालेभाज्या, त्यानंतर पपई, किवी आपण खाल्लं पाहिजे. सध्या किवी आपण ऐकतो सगळीकडे, किवीमुळे फ्रेशनेसपणा येतो, ॲक्टिव्हपणा येतो, त्यानंतर आपल्याला लगेच विकनेसपणा जाणवत नाही. त्यानंतर पहा B12मधून आपल्या लाल रक्तपेशी तयार होतात. आपल्या रक्तामध्ये ज्या पेशी असतात ह्या रक्तपेशी तयार करण्याचं कार्य B12 करतात. मग यासाठी काय घेतलं पाहिजे आपण? दुग्धजन्य पदार्थ, त्यानंतर मांस. आणि जर मिळालं नाही तर ॲनिमिया हा रोग होतो, आपल्याला थकवा आल्यासारखा जाणवतो, ॲनिमिया म्हणायचं त्याला. थकवा येतो, आपल्याला फ्रेश वाटत नाही. मग ताक, दही, दुधाचे पदार्थ, श्रीखंड, आईस्क्रीम जास्त खायचं नाही बरं का, जंक फूड आहे ते, मग आपण हे खाल्लं पाहिजे. आलं लक्षात? त्यानंतर C जीवनसत्व, लिंबूवर्गीय फळ जे आहेत, हे लिंबू, त्यानंतर हे आवळ्यामध्ये तरी मोठ्या प्रमाणामध्ये क जीवनसत्व असते, C जीवनसत्व असते. त्यानंतर कोबी, टोमॅटो, हिरव्या पालेभाज्यांमध्ये तरी सगळे जीवनसत्व मिळतात आपल्याला जवळजवळ. म्हणून दररोज आपण हिरव्या पालेभाज्या घेणं गरजेचं आहे. आणि जर C जीवनसत्व मिळालं नाही तर स्कर्वी रोग होतो. स्कर्वी म्हणजे काय? तर हिरड्या आपल्या मजबूत राहत नाहीत, हिरड्यांमधून रक्त येते, आपल्या जर जखमा झाल्या तर त्या जखमा लवकर बऱ्या होत नाहीत. मग हे C जीवनसत्व आपल्या जेवणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असायला पाहिजे. आलं लक्षात? म्हणून आपण दररोज लिंबूचं सेवन केलं पाहिजे, आवळा, किवी, संत्री हे खाल्लं पाहिजे. त्यानंतर D जीवनसत्व पहा, आपले दात, हाडे निरोगी राहण्यासाठी, पुरेसे आपल्याला कॅल्शियम आणि फॉस्फरस मिळण्यासाठी मांस, अंडी, लोणी, दूध घेतलं पाहिजे. मग D जीवनसत्व आपल्याला खरं तरी सूर्यप्रकाशाच्या कोवळ्या उन्हातून मिळत असते, पण कधी बाळ असताना, लहान असताना कोवळं उन्हातून D जीवनसत्व निर्माण होतं. तुम्ही खेळायला जाता दिवसभर, त्याच्यामधून D जीवनसत्व निर्माण होत नाही, उलट तुमची स्किन काळी पडते, तुम्हाला थकवा येतो. आलं लक्षात? मग D जीवनसत्व बाळ जेव्हा लहान असतं त्यावेळेला आपली जी स्किन असते त्यावर सूर्यप्रकाशाची किरणं पडली की त्या सूर्यप्रकाशाच्या किरणामुळे D जीवनसत्वाची निर्मिती होते. आणि आत्ता सध्या आपण मोठे झाल्यानंतर मग दूध, अंडी, लोणी याच्यातून आपल्याला हे D जीवनसत्व थोड्याशा प्रमाणामध्ये मिळते. मग D जीवनसत्व जर मिळालं नाही तर आपले हाडे मऊ राहतात. त्यानंतर मुडदूस, ते आपण पाहतो पहा, मुलं पोट मोठं झालेलं असतं किंवा डोकंच मोठं झालेलं असतं, हातपाय बारीक झालेले असतात, ते मुडदूस हा रोग होतो. आणि हाडे आपली बळकट राहत नाहीत, मोडतात. लगेच जरासं फ्रॅक्चर झालं की हाडे हे ठिसूळ होतात. आणि लहान मूल रडतं, सारखं चिडचिड करत असतं. कशामुळे? तर त्यांना जर D जीवनसत्व मिळालं नाही तर त्यांची हाडे ही दुखतात आणि म्हणून ते चिडचिड करतात, बाळ हे रडतं. आलं लक्षात? त्यानंतर पहा, पुढे आहे E जीवनसत्व. आता E जीवनसत्व कशासाठी? तर पेशीमध्ये चयापचय म्हणजे अन्नपचन होणे ह्या क्रिया सुरळीत चालण्यासाठी आणि पेशीचे पुनरुत्पादन, स्नायू पेशींना कार्यक्षम राखण्यासाठी, नवीन पेशींची निर्मिती होण्यासाठी E जीवनसत्व हे खूप गरजेचं आहे. आलं लक्षात? मग E जीवनसत्व हे मेदामध्ये विरघळते, पाण्यामध्ये विरघळत नाही. पाण्यामध्ये विरघळणारे कोणते आहे? C जीवनसत्व आणि B जीवनसत्व पाण्यामध्ये विरघळतात. C जीवनसत्व म्हणजे आवळा, लिंबू,
पाण्यामध्ये विरघळतात आणि हे घामावाटे लघवी वाटे लगेच निघून जातात. म्हणून त्याचं जास्तीत जास्त सेवन हे केलं पाहिजे. आलं लक्षात? आता ई जीवनसत्व जर आपल्याला मिळाले नाही तर आपले स्नायू कमकुवत बनतात, प्रजोत्पादनामध्ये अडथळा निर्माण होतो, त्वचेचे विकार होतात आणि म्हणून मग त्यासाठी काय केलं पाहिजे आपण पहा, तृणांकुर अंकुरा म्हणजे उसळ वगैरे असतात की नाही, हे तृणांकुर आपले जे कडधान्य असतात त्यांना अंकुर आणून आपण हे कच्चे खाल्ले पाहिजे. हिरव्या पालेभाज्या, कवळी पालवी म्हणजे कोथिंबिरीसारखे, मेथीसारखे आपण जेवायला पाहिजे. वनस्पतीजन्य तेल यांचंही सेवन केलं पाहिजे. आलं लक्षात? म्हणजे वनस्पतीजन्य तिळाचं तेल आपण जे दररोज खातो ना डेली, शेंगाचं तेल, हे आपण जेवायला पाहिजे. सूर्यफूलचं तेल. त्यानंतर क जीवनसत्व पहा, रक्त साकारण्यास मदत होते. समजा तुम्ही जर कुठे पडल्यानंतर काय होतं, आपल्याला खरचटलं, रक्त आपलं फ्लो व्हायला लागतं. मग असंच रक्त जर फ्लो झालं तर अवघड आहे ना, ते थोडंसं रक्त गेल्यानंतर ते पुन्हा साकारलं पाहिजे. मग रक्त साकारण्यासाठी के जीवनसत्व. मग यासाठी पहा, हिरव्या पालेभाज्या, ब्रोकोली, हिरवी ते हे फळ आहे ते, त्यानंतर मोड आलेली कडधान्य, अंड्याचा पिवळा भाग आपण खाल्ला पाहिजे. इजा झाल्यानंतर हा रक्तस्राव होणार नाही, म्हणजे लगेच रक्त साकारेल. मग अशा पद्धतीने आपल्या जेवणामध्ये ए बी सी डी के हे जीवनसत्व मिळण्यासाठी आईने केलेले सगळे पदार्थ आपण जर जेवलो तर आपल्याला अन्न प्रकाराचे सगळे प्रकार आपल्याला मिळणार आहेत. त्यानंतर मुलांनो, सी जीवनसत्व जे आहे तर अन्न पदार्थ शिजवताना सी जीवनसत्व जर आपण वापरलं तर ते नष्ट होतात आणि म्हणून अन्न पदार्थामधील सी जीवनसत्व नष्ट होऊ नये म्हणून आपण ते अन्न पदार्थ न शिजवता कच्चे खावे. म्हणजे लिंबू, संत्री, आवळा हे क जीवनसत्व आहे. मग हे जर शिजवलं तर त्यातले क जीवनसत्व हे निघून जाणार आहेत. आलं लक्षात? नंतर आपण पुढे बघूयात. पहा, संतुलित आहार, बॅलन्स्ड डाएट. आपल्या शरीरामध्ये काही सूक्ष्मजीव आहेत, त्यानंतर अन्नपदार्थांमध्ये सुद्धा सूक्ष्मजीव असतात. मग हे सूक्ष्मजीव काही आपल्याला उपकारक असतात, उपयुक्त असतात. मग हे उपयुक्त सूक्ष्मजीव लाभदायक असतात, तर ते दह्यामध्ये, ताकांमध्ये असतात. मग लाभदायक असल्यामुळे त्यांना म्हणायचं प्रोबायोटिक. त्यांना काय म्हणायचं पहा, प्रोबायोटिक म्हटलं जातं. मग हे प्रोबायोटिक आपल्या आतड्यांमध्ये लाखोच्या संख्येने असतात. मग हे समजा आपल्याला जर उलट्या झाल्या, जुलाब झाल्या तर ह्यांचं प्रमाण हे सारं निघून जातं आणि निघून गेल्यामुळे हे बाहेर टाकले जातात आणि याचा पुरेसा आपल्याला पुरवठा होण्यासाठी म्हणून आपल्या जेवणामध्ये ताक, दही आपण घेतले पाहिजे. आलं लक्षात? मग ताक, दही घेतल्यामुळे पुन्हा हे प्रोबायोटिक आपल्याला मिळणार आहे. त्याचबरोबर पहा पुढे बॅलन्स्ड डाएट. मग आपल्या जेवणामध्ये संतुलित आहाराचा समावेश असायला पाहिजे. यासाठी आपल्याला खूप सुंदररित्या हे असं एक पिरॅमिड दिलेलं आहे. आपलं शरीर धडधाकट असायला पाहिजे, काम करण्याची शक्ती वाढायला पाहिजे, इम्युनिटी पॉवर वाढायला पाहिजे. म्हणून हे जे दिलेलं आहे हे डाएट, हे अन्न पदार्थ आपण आलटून पालटून आपल्या जेवणात समावेश असायला पाहिजे. पहा, तृणधान्य, कडधान्य असायला पाहिजेत आपल्या जेवणामध्ये. भाजी, भाकरी, त्यानंतर चपाती, भात हे तर आपलं मुख्य अन्न आहे. त्यानंतर हे जे दिसतात तुम्हाला ब्रेड वगैरे, तर हे मुख्य अन्न नाही. आलं लक्षात? हे चेंज म्हणून खायचं कधीतरी. हे फळे आणि पालेभाज्या, कधी केळी खावा, कधी ॲपल तर 2 मिळालं तर खूपच छान. त्यानंतर हे पेर आहे, हे नवीन आले पेर, ठीक आहे. हे ॲपल, किवी आपण हे घेतलं पाहिजे. त्यानंतर हे जे भाज्या दिसतात तुम्हाला, हे दोडकं, गोसावळ, हे बीन आहे, त्यानंतर हे पालक आहे. आलटून पालटून टोमॅटो हे आपण आलटून पालटून हे दररोज जर आपण घेतलं तर आपलं हे बॅलन्स्ड डाएट म्हणजे संतुलित आहार आपल्याला मिळणार आहे. स्निग्ध पदार्थ, तेल, तूप, लोणी तर दररोज असतं आपल्या आहारामध्ये. भाज्यांमध्ये तेल असतं, तूप आपण जेवत असतो, लोणीचा सुद्धा समावेश ताकामधून, दह्यामधून होत असतो. त्यानंतर हे दुग्धजन्य पदार्थ.
असा जर आपण हा आहाराचा तक्त्याचा जर आपण अभ्यास केला तर आपले शरीर संतुलित आणि निरोगी राहील. पण नुसतं जेवण करून उपयोगाचं नाही, तर याबरोबर आपलं शरीर निरोगी राहण्यासाठी नियमित व्यायामाची सुद्धा खूप गरज आहे. आलं लक्षात? नियमित व्यायाम करून आपण संतुलित आहार जर आपण घेतलं तर आपलं शरीर हे निरोगी राहणार आहे, तंदुरुस्त राहणार आहे आणि इम्युनिटी पॉवर सुद्धा वाढणार आहे. म्हणतात ना, आरोग्य हेच उत्तम आहार. आपल्याला जर आरोग्य व्यवस्थित राहायचं असेल तर आपण आहार हे उत्तम घेतलं पाहिजे. हे तुम्हाला इथं दिसत आहे. आहार अन्नपदार्थ यांचा समावेश असणं शरीरामध्ये खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर पहा, अजून इथं कोणतं चित्र दिलेलं आहे? लिंबू सरबत. हे लिंबू सरबत सुद्धा आपल्या शरीरामध्ये असणं आवश्यक आहे. त्यानंतर पहा, इथं आपण 2 मुलं पाहत आहोत. कुपोषण. अति खाणं झालं, गरजेपेक्षा जास्त खाल्लं, कुपोषण होतं. आणि पोषक तत्व योग्य प्रमाणात जरी मिळालं नाही तरी सुद्धा कुपोषण होतं. असे किडमिडे राहतात मुलं. आणि पोषक घटक जास्त मिळालं तर असं कुणीकडे पण आपलं शरीर विचित्र वेडवाकडं वाढतं. त्याला म्हणायचं कुपोषण. त्याचबरोबर हे कुपोषण होण्याचं आणखीन एक कारण, आपण जंक फूड खातो. जंक फूड म्हणजे काय? तर पिझ्झा हे खाणं हे आपल्या शरीरासाठी उत्तम आहे. पण पिझ्झा, बर्गर पहा, आज मुलांना आवडतं पिझ्झा, बर्गर. पण आवडतं ना तुम्हाला? तर हे चेंज म्हणून ठीक आहे मुलांना, 6 महिन्यातून 2 महिन्यातून एकदा. परंतु हे आपलं बॅलन्स्ड डायट नाही. त्यामुळे याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष केलं पाहिजे. पहा, हे अन्न व्यवस्थित आपल्या शरीराला बॅलन्स्ड नाही. हे अन्न खाल्लं, कुरकुरे खाल्लं, इथं डॉक्टरांचं हे दाखवलेलं आहे, स्टेथोस्कोप दाखवलेलं आहे. तर याच्यामुळे म्हणजे काय? तर पिझ्झा, बर्गर, कुरकुरे हे आपल्याला दवाखान्यालाच नेतात. आलं लक्षात? कधीतरी चेंज म्हणून खा. म्हणून पहा, नो जंक फूड. म्हणजे जे चिप्स, पिझ्झा, बर्गर, त्यानंतर ते कोल्ड ड्रिंक्स वगैरे खाता, तर त्यानंतर ते हे खाता तुम्ही पावभाजी, वडापाव, तळलेले ते भजी, वडे, हे सारे आपल्याला जिभेला छान आहेत, पण पोटाला मात्र तेवढेच ते घाण आहेत. आपल्या पोटाला छान कुठले आहेत? तर हे पदार्थ आपल्या पोटाला छान आहेत. सगळ्या पालेभाज्या, फळभाज्या हे जर आपण खाल्लं, जंक फूड जर आपण टाळलं, तर आपल्याला ह्या अन्नपदार्थातून मोठ्या प्रमाणामध्ये कॅल्शियम, खनिजे, प्रथिने मिळतात आणि आपला कुपोषण हे होणार नाही. आलं लक्षात? आपण जे अन्न खात असतो या अन्नामधून भेसळ सुद्धा होत असते. पहा, दूध जे असतं, दुधामध्ये तरी पाणी मिसळलेलं असतं माहिती, युरिया मिसळतात, स्टार्च मिसळतात आणि यामुळे आपल्याला ते दूध जे आहे तर याच्यामधून जर हे गेले पाणी, युरिया, स्टार्च, तर त्याच्यामधून मिळणारे पोषक घटक आपल्याला पुरेसे मिळणार नाहीत आणि युरिया वगैरे गेलं तर शरीराला हानिकारकच आहे. लाल तिखटामध्ये विटेची पूड असते, लाल भोपळ्याची भुकटी मिसळलेली असते, काळी मिरीमध्ये पपईच्या बिया असतात, आईस्क्रीममध्ये दोण्याचा सोडा, कागदाचा लगदा मिसळलेला असतो, तांदळामध्ये बारीक खडे असतात, शेंगदाण्यामध्ये लालसर गारगोट्या असतात, खडे असतात. तर हे सारे शरीराला खूप घातक आहेत. यामुळे मग कॅन्सर होतं, त्यानंतर वेगवेगळे पोटाचे विकार होतात, अल्सर होतात. आलं लक्षात? मग हे असे भेसळ करणं टाळलं पाहिजे आणि आपल्याला भेसळयुक्त पदार्थ ओळखताही आले पाहिजेत. मग लठ्ठपणा टाळण्यासाठी आपण कसा आहार घेतला पाहिजे? संतुलित आहार घेतला पाहिजे, म्हणजे आपला लठ्ठपणा टाळला जाईल. संतुलित आहार घेत असतानाच आपण काय केलं पाहिजे? तर जेवताना आनंदी मनाने जेवलं पाहिजे, जेवताना चिडचिड करायचं नाही, टीव्ही बघत जेवायचं नाही, मैदानी खेळ खेळायचे, त्यानंतर धान्य, भाज्या, फळे सालीसकट खाल्ले पाहिजेत. सालीसकट खाल्ल्यामुळे काय होते? आपल्याला तृण जे आहेत, फायबर आहे, ते आपल्याला मिळतात. आता चिकू सालीसकट खाल्लं तर त्याच्यामुळे आपल्याला तंतुमय पदार्थ मिळतात. केळीमध्ये सुद्धा ते केळ्याची जी साल असते त्याच्या आतली बाजू, त्याच्यामधून खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला फायबर मिळतात. त्यामुळे आपल्याला अन्नपचन हे व्यवस्थित
होतं. सालीसकट खाता येणारे पदार्थ ॲपल असेल, हे सुद्धा आपण सालीसकट खाल्लं पाहिजे. हे किवी आहे, हे सालीसकट खाणं आवश्यक आहे. मग याच्यामधून आपल्याला त्याचे पोषक जे घटक आहेत ते सारे मिळणार आहेत. आलं लक्षात? त्यानंतर भूक नसताना खायचं नाही, पॅकेट बंद पदार्थ खायचं नाही, जेवताना आनंदी मनानं जेवायचं आहे. आलं लक्षात? समजलं? व्यवस्थित संतुलित आहार घेणार ना.